शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या प्रक्रियेत प्रयोगशील शेती महत्त्वाची आहे. पारंपरिक पिकांना पर्याय शोधून प्रयोग करण्याचं धाडस असेल आणि त्याला मार्गदर्शकांची साथ लाभली तर शेतीचा नवा अध्याय लिहिता येतो, हे सिद्ध केले बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमधले शेतकरी गजानन धामोळे यांनी. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यात लांजूड गावातले शेतकरी गजानन धामोळे यांची शेतजमीन तशी हलक्या प्रतीची, परंतु त्यामुळे निराश न होता त्यांनी चिया आणि करडई या वेगळ्या पिकांचा प्रयोग करण्याची हिंमत दाखवली आणि आर्थिक उत्पन्न वाढीची गाथा स्वतःच्या हातांनी लिहिली. आपल्या कोरडवाहू जमिनीत त्यांनी चिया पिकाची आणि आंतरपीक म्हणून करडई तेलबियांची लागवड केली. सोबतच शोप लागवडही केली. आरोग्यदायी अशा चिया पिकाची त्यांनी 3.5 एकरमध्ये लागवड केली आहे. या क्षेत्रातून 5 ते 6 क्विंटल चिया बियांचं उत्पादन अपेक्षित असून यातून त्यांना 3 महिन्यात 3 लाखांपेक्षा अधिक नफा होण्याची शक्यता आहे. शिवाय करडईच्या तेलबियांमुळे आणखी उत्पन्न मिळणार आहे. मी दरवर्षी पारंपरिक पिके घेतो, परंतु आता सोयाबीनच्या आणण्याचे भाव बघता पारंपरिक पिके परवडत नाही. त्यामुळे मी काहीतरी नवीन प्रयोग म्हणून करडी आणि चिया त्याचबरोबर सोपचा नवीन प्रयोग घेतलेला आहे. आणि कमी मेहनतीत चिया आणि करडी हे पिकं मला परवडतात आणि त्याचं उत्पन्न पण चांगलं मिळतं. मानवी आरोग्याच्या दृष्टीने चिया बियांचे अनेक फायदे आहेत. अनेक पोषण मूल्यांचा स्रोत असलेल्या या औषधी वनस्पतीमुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहून हृदयविकाराचा धोका कमी होतो. हाडांची मजबूती, रक्तशर्करा नियंत्रण, वजन नियंत्रण, पचनक्रियेत सुधारणा आणि ऊर्जा हे यांचे महत्त्वाचे आरोग्य फायदे. यामुळे चिया पिकाला बाजारपेठेत आणि आयुर्वेदाकडून चांगली मागणी आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या या पिकाला चांगला बाजारभाव तर मिळतोच, परंतु चांगल्या उत्पादनासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. मी खामगाव तालुक्यातील किंवा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक कृषी मार्गदर्शक म्हणून काम करतो आणि माझी तळमळ असते की शेतकऱ्यांना आपण पारंपरिक पिकामधून बाहेर काढणे हे मी माझं कर्तव्य समजतो आणि त्याकरता मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतः त्यांना गाईड करतो. आपण वेगवेगळे पिकं जे आहेत ते लावले पाहिजे. जसं की आज इथं लांजूड येथे शेतकऱ्यांनी लावलेलं आहे चिया, त्याच्यानंतर करडई आणि शोप. कृषी पंप उपलब्ध असून सुद्धा पाण्याचं काटेकोर नियोजन करून प्रयोगशील चिया आणि करडई शेती करणारे गजानन धामोळे यांनी शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीचा नवा राजमार्ग दाखवला आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन तावरे, बुलढाणा. अण्वस्त्र प्रसारबंदी